आजी माझी आई आई समान मालकीनबाई आल्या. माझे धनी यांच्याकडेच नोकरी करते. पाणी घ्या. हे नको सकते ना. नाही पिणार त्या. आपल्या चाळीतल्या नळाचं पाणी प्यायची सवय नाहीये ना त्यांना. मालकीनबाई आहात तुम्ही, मोठी माणसं. आमच्या गरिबांचं पाणी पचणार नाही तुम्हाला. आई तुझं आमंत्रण मिळालं होतं आणि मी येणारही होतो, पण या मुलीच्या नादाला लागून तूही खोटं बोलायला लागलायस. तू आजारी आहेस म्हणून मी इकडे आले, नाहीतर आलेही नसते. आई आय एम सॉरी, प्लीज मला माफ कर. कसं आहे ना मालकीनबाई, आम्हाला इथं गरिबीत जगण्याची, अर्धी चतकोर शिळी भाकरी खाऊन राहण्याची सवय झाली आहे. तुमच्या घरचं पंचपक्वानाचं जेवण पचलं नसतं माझ्या धनींना, म्हणून मी त्यांना तिकडं नाही येऊ दिलं. यात त्यांची काही बी चूक नाहीये. मीच त्यांना इकडे थांबवून ठेवलं. पारू, काय बोलतेस का? मी लहानपणापासून त्याच घरातलं अन्न खाऊन वाढलोय. हो ना, त्याच घरात, ज्या घरानं तुम्हाला हकलून दिलं, तुमच्या तोंडावर दार बंद केलं. पारू, माफ करा धनी, पण तुमचा झालेला अपमान मी आयुष्यात नाही विसरू शकत. पारू, आपण बोलूया नंतर. आणि त्यामुळेच मी तुम्हाला या मालकीनबाईच्या घरी कधीच नाही पाठवणार आहे. आपला गरिबीचा संसार आपण इथंच करू. एक मिनिट, मी इथे माझा अपमान करून घ्यायला आलेले नाहीये. आई, मी काय म्हणतोय जरा. मी सुद्धा तुम्हाला इकडे येण्याचं आमंत्रण दिलं नव्हतं मालकीनबाई. आई, असं बोलायचं. आदित्य, तू इकडे राहून अगदी गुंडासारखा वागायला लागलायस रे. स्त्रियांवर हात उगारायचा नाही, ही बेसिक संस्कार विसरलायस तू. नाही, तू माझा आदित्यच राहिलेला नाहीयेस. पहिले असं कधी न सांगता कुठेच जात नाही. आदित्यला तर भेटायला गेलीच असेल ना. काय झालं प्रीतम, काय कळलं का? नाही बाबा, मी आईला फोन करतोय, आई फोन पण उचलत नाहीये. कुठे गेली असेल? कदाचित अंदाज समजा, पण आदित्यला भेटायला गेली असेल. कारण काय, आदित्य आजारी आहे हे कळल्यानंतर तिच्यातली आई शांत बसणार नाही ना. बाबा बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे दादा आजारी असतो तेव्हा आईच्या मनाची किती घालमेल होती हे माहितीच आहे ना आपल्याला. मला असंच वाटतंय की आई दादाकडे गेली असणार. मी दादाच्या फोनवर फोन करून बघू का? हो कर. आई, आई, आई कुठे गेला होता तुम्ही? आम्हाला सगळ्यांना खूप काळजी वाटत होती तुमची. तुम्ही सगळेजण जेवायचे थांबले असाल तर जेवून घ्या, मला भूक नाहीये. आई, तुम्ही जा आतमध्ये, मी बोलतो अहिल्याशी. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर,
तुम्ही इकडं असं बाहेर कशा पायी झोपलात? तुम्ही चला घरला. हे बघा इकडे डास आहेत, लय चावतील, तुम्ही उगाच आजारी पडाल. तुम्ही चला आता. तुझा हे बघा तुम्ही हट्ट करू नका. मी सांगितलं ना तुम्हाला, चला म्हणजे चला. तुम्ही आजारी पडाल ना, तुम्हाला या समध्याची सवय नाहीये. तुम्ही उठा बघू, उठा. तारू, मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुझा मी इथं झोपणार आहे. समजा चांगलं सुरू होतं आपलं, पण तुमची आई आल्याने आपल्या संसाराची वाट लावून टाकली. आदित्य सर, तुम्हाला कसं कळत नाहीये हो? तुमच्या आईमुळेच आपण इथं रस्त्यावर राहतोय. झोपडीमध्ये संसार थाटावा लागतोय आपल्याला. बरं माझं जाऊ द्या, तुमचं तुम्हाला सुद्धा कळत नाही का? श्रीमंतीत राहायची सवय आहे ना तुम्हाला, मग हे असं गरीबासारखं झोपडीत कशा पायी राहताय? तुमच्यामुळे मला भिरावं लागतंय. काय करणार, नशीबच फुटकंय ना माझं. नाही, एवढं बरं थांबलं नाही तुमच्या आई. बरं झोपडीत राहतोय तर शांततेने राहू द्यायचं ना. इथं बी आल्या आपल्या दोघांमध्ये भांडणं लावून दिली. तुम्हाला कळतंय ना, आपल्या दोघांमध्ये जी ही काही सततची भांडणं सुरू आहेत ना, ते फक्त ना फक्त तुमच्या आईमुळे सुरू आहेत. काय करायचं त्यांचं काही कळतच नाही. शांतपणे जगूच देत नाहीयेत. आपली इथं भांडणं लावून दिली आणि स्वतः जाऊन बसल्या तिकडे बंगल्यात खुशारक्या मारत. एक मिनिट आदित्य सर, मला सांगा, तुम्ही माझ्यासोबत हे जे काही बी वागताय ते तुम्हाला तुमच्या आईनेच सांगितलंय ना? मला सांगा ना, जगातला कुठला नवरा आपल्या बायको सोबत हे असं वागतो? मला खात्री तुमच्या आईनेच हे समज करायला लावलंय. झोपा इथंच.